नमस्कार, मी प्रज्ञा जीवनकर. षष्ठी बातमीपत्रात आपले स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. घर बांधकामावरील सेंट्रिंग व स्लॅब कोसळल्यानं 4 कामगार जखमी. घुटकाळा तलाव वार्डातील घटना. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. विदर्भवाद्यांची पार पडली निर्धार सभा. मोटारसायकल रॅलीनं सभेचा प्रारंभ. वीज बिलाची होळी व केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या निषेधार्थ पुतळा दहन आंदोलन. आणि क्रीडा संकुलात पार पडला टिळकांच्या स्मृतिथितीचा कार्यक्रम. लोकमान्य टिळक स्मारक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन. विद्यार्थ्यांसह शिक्षकांची कार्यक्रमाला हजेरी. आता सविस्तर बातम्या. घर बांधकाम दरम्यान सेंट्रिंग कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत 4 कामगार जखमी झाल्याची घटना 1 ऑगस्टच्या दुपारी 1च्या सुमारास घुटकाळा तलाव वार्डातील आंबेकर लेआउटमध्ये घडली. या घटनेतील जखमीमध्ये 3 महिला व 1 पुरुष कामगाराचा समावेश असून त्यांच्यावर पल्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार घुटकाळा तलाव वार्डातील आंबेकर लेआउट येथे फळ विक्रेते शकील भाई यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे. गेल्या फेब्रुवारीपासून समीर खान या ठेकेदारामार्फत त्यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 36 कामगार कार्यरत आहेत. दरम्यान काम सुरू असताना सेंट्रिंगसह घराचा एक स्लॅब कोसळला. यामुळे कार्यरत ललिता देवांगण, उषा देवांगण, चित्ररेखा यादव व गंगाराम देवांगण हे 4 कामगार जखमी झाले. महिला जख्मी हो गए 4 जन. 4 जन. महिला कितने? 3 और आदमी? 1 आदमी. कुछ काम कर रहे थे क्या? काम करते हैं. बिल्डिंग किसके कुछ मालूम है आपको? मालूम घर मालूम नहीं. या घटनेनंतर सहकाऱ्यांनी याबाबतची माहिती घरमालक व ठेकेदाराला देऊन जखमींना पल्स रुग्णालयात भरती केले. शहर पोलिसांनीही प्राप्त माहितीनुसार घटनास्थळाला भेट दिली. सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीप्रित्यर्थ शिवराज्य पक्ष व स्वराज्य अभियानातर्फे 1 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बायपास मार्गावरील DRC हेल्थ क्लब येथे मेळावा व किसान परिषद चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. जनतेला अन्नधान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो? सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केले? वर्तमान सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांचे फायदे व नुकसान काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी कोणते आहेत, असा चर्चासत्राचा विषय होता. या मेळाव्याच्या व चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार वर्मा, तर प्रमुख वक्ते म्हणून वनकर, नागपूरचे सुभाष भांते, अनंत ठाकूर, शेख मेहक, आयटकचे क्षेत्रीय अध्यक्ष आनंद गेडाम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा प्रारंभ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाला. यानंतर आपल्या प्रमुख भाषणातून वनकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. पिछले साल फसल तबाह होने के बाद विदर्भ में किसानों की आत्महत्याएं लगातार बढ़ते जा रही. इस साल मैं कल गढ़चिरौली के रास्ते पर था. पानी का अभाव के कारण पूरे रास्ते पर कई धान की रुपाई नहीं हो पाई है. एक भयंकर समस्या पूरे देश के किसानों की. ये सवाल ऐसा है कि आज़ादी का संघर्ष है या आज़ादी के बाद 1990 तक हम देखते थे कि इस देश का किसान अपनी फसल करते आ रहा था. क्या वजह है कि 1995 से लगातार किसान आत्महत्या की ओर बढ़ रहे हैं. यानंतर मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा समायोजित भाषणे झाली. या प्रसंगी शिवराज्य पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशाकरिता विजय कुमार शेरसिंह, संजय सोयाम, संजय आगबत्तमवार, किशोर शेडमाके, शेखर निषाद आदींनी परिश्रम घेतले. 4 ऑगस्टला होऊ घातलेल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आता राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवार मतदारांकडून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 4 ऑगस्टला होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 628 ग्रामपंचायतीसाठी 2068 वार्डात ही निवडणूक होणार असून 9,16,461 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षासह हौसे गवसे आपले नशीब आजमावित आहेत. या सर्वांकडून आपापल्या परीनं जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र या निवडणुकीत एका मताची आवश्यकता असल्यानं मतदारांना आमिष दाखविले जात आहे. दरम्यान या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाला केवळ 2च दिवस शिल्लक असल्यानं आता सर्वच उमेदवार मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे यातील कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे बघणं आता
औचित्याचं ठरणार आहे. विदर्भाची ज्योत अविरत पेटत राहावी तसंच सत्ताधाऱ्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1 ऑगस्टला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात ही सभा पार पडली. यावेळी मंचावर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संपर्क प्रमुख माजी आमदार वामनराव चटप, किशोर पोतनवार, अनिल दिकोंडवार, रमेश नळे आदींची उपस्थिती होती. यावेळी मंचावरील प्रमुख मान्यवरांनी वेगळ्या विदर्भाबाबत उपस्थितांना संबोधित केले. अनुशेष सिंचनाच्या बाबतीत 60,000 कोटीचा आणि रस्ते, शिक्षण, मेडिकल शिक्षण आणि वीज इतर बाबतीतला हा जवळजवळ 15,000 कोटीचा 75,000 कोटीवर गेला. या सभेच्या प्रारंभी सकाळी 11 वाजता आझाद बाग येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रियदर्शनी चौकाला वळसा घालून कस्तुरबा मार्गाने गांधी चौक मार्गे निघालेल्या मोटारसायकल रॅलीचा समारोप खोब्रागडे सभागृहाजवळ झाला. यानंतर निर्धार सभा पार पडली. या सभेनंतर वीज निर्मिती कारखाना असतानाही शेतकऱ्यांना पुरेशी वीज नसल्यानं विरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. यानंतर प्रेम संबंधामुळे तसंच व्यसनांमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळा दहन आंदोलन करण्यात आलं. या संपूर्ण कार्यक्रमात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विदर्भ प्रेमी उपस्थित होते. याविषयी सर्च टीव्हीशी अधिक बातचीत करीत आहे वामनराव चटप. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी NC नारायणन नावाच्या केरळच्या खासदारांच्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना शेतकरी आत्महत्याची कारणं सांगताना शेतकरी नपुसकतेमुळे, वांझपणामुळे, प्रेमविवाह भंग झाल्यामुळे, लग्न जुळत नाही म्हणून, लग्न तुटते म्हणून, आजारपणामुळे, व्यसनाधीनतेमुळे आत्महत्या करतात अशी कारणं दिली. राज्यात 7 अहवाल आहे की शेतकरी कर्ज भरू शकत नाही, खर्च भरून निघेले एवढे भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. असे 7 अहवाल असताना असं बेजबाबदार विधान केलं आणि त्यांच्या या विधानाचा निषेध म्हणून आज आम्ही त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. त्यांचा निषेध. चेहरा व्यसनाधीनतेमुळे आत्महत्या करत आहेत असं ते बेजबाबदारपणाचं वक्तव्य केलं. त्याचा निषेध करण्याकरता म्हणून आपण त्यांचा पुतळा जाळला आणि त्यासाठी आपण सगळे आलात, त्यामध्ये सामील झालात, त्याचा मी सर्वांचं स्वागत करतो. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे 3 ऑगस्टला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी त्यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन आयोजित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. यानुसार ऑगस्ट महिन्याचा पहिला सोमवार 3 ऑगस्टला येत आहे. या दिवशी तक्रार अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहणार आहे. तेव्हा तक्रारकर्त्यांनी यावेळेत अर्ज देऊन लोकशाही दिन उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे निवासी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, पतंजली योग समिती व जिल्हा परिषद कर्मचारी युनियन पदाधिकारी अशोक संगीडवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण कार्यक्रमानं साजरा करण्यात आला. तुकुम येथील योग प्राणायाम केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगगुरू स्वामी रामदेव बाबा व आचार्य बाळकृष्ण यांच्या संकल्पनेनुसार 4 ऑगस्ट पर्यंत वन महोत्सव सप्ताह साजरा करण्याचं ठरविण्यात आलं. तसंच
2 ऑगस्टला विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमा समारंभ व 4 ऑगस्टला पठाणपुरा येथील राजीव गांधी उद्यानात जडीबुटी दिवस साजरा करण्याचंही निश्चित करण्यात आले। या कार्यक्रमाला योग साधकांनी उपस्थित राहावं असं आवाहनही करण्यात आलं आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ, पतंजली योग समिती व जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी वृक्षारोपण करून संगेडवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाच्या यशाकरिता सुधाकर बिबटे, आशा दोनाडकर, पुष्पा कांबडी, सुरेखा मंदे आदींनी सहकार्य केले। लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वतीनं 1 ऑगस्टला सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉक्टर अशोक चिवतडे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती। यावेळी मंचावर मंडळाचे सचिव डॉक्टर श्रीपाद मुनगंटीवार, उपाध्यक्ष दत्तप्रसन्न महादणी, लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड, लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजिरी डबले आणि लोकमान्य टिळक ज्ञान मंदिराच्या मुख्याध्यापिका रश्मी कावडकर यांचीही उपस्थिती होती। दीप प्रज्वलन, प्रतिमा माल्यार्पण व प्रमुख पाहुण्यांच्या यथोचित स्वागताने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यानंतर डॉक्टर चिवतोडे यांनी प्रमुख तर भागवत यांनी अध्यक्षीय भाषणातून लोकमान्य टिळकांच्या कार्याला उजाळा देत उपस्थित विद्यार्थ्यांना मौलाचं मार्गदर्शन केलं। कादंबरी वाचत असताना बाळ टिळकांना वाटलं की आपण ती कादंबरी वाचत वडिलांजवळ गेले ते आणि वडिलांना कादंबरी मागितली। एवढ्या म्हणजे छोट्या मुलाला एवढी मोठी कादंबरी आपण कसं देऊ असा विचार करून त्यांच्या वडिलांनी त्यांना थोडंसं एक कठीण गणित दिलं आणि सांगितलं की हे कठीण गणित जर तू सोडवलं तुला ही कादंबरी वाचण्यासाठी मिळते। नावाने निघून गेले, पाणी पुन्हा चढायला लागलं। हा बाजूला एक झाड होतं, त्या झाडाला बसला, पाणी वाहत आहे। थोड्या वेळात लाकडाची मोठी पाटी वाहत त्याच्याजवळ आली। काही लोकांनी ओढून त्याला सांगितलं पाटी येते तर पाटीला पकड, पाटीला धरून बाहेर निघ। त्यांनी सांगितलं नाही, ईश्वर आहे, येणार आहे, माझ्या मदतीला येणार आहे, तो मला वाचवणार आणि चढलं, घराच्या छतात जाऊन बसला। शेवटी वरतून हेलिकॉप्टर आला, त्यांनी सांगितलं दोर पकड चल आणि वाचताय, मला नाही, ईश्वर येईल, मला घेऊन जाऊ। या प्रसंगी मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली। या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय व लोकमान्य टिळक ज्ञान मंदिरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमानं 2 ते 9 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 6 ते 8 या वेळेत गंजवाड स्थित IMA सभागृहात मधुमेह मुक्त भारत अभियान अंतर्गत योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। या शिबिरात रक्त शर्करा व इतर आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे। तेव्हा मधुमेहग्रस्त रुग्णांसह इतरांनी या शिबिरात उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर गोपाल मुंदडा, नंदिनी देवईकर, डॉक्टर किरण देशपांडे, डॉक्टर राजीव देवईकर, डॉक्टर मेघा कुलकर्णी, गुणवंत गोगुलवार यांनी केलेलं आहे। आता नजर टाकूया आजच्या कमाल व किमान तापमानाकडे। सृष्टी बातमीपत्र पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह पुढील बातमीपत्र। तोपर्यंत बघत राहा सृष्टी। नमस्कार। यानंतर पाहूया आजचा सुविचार। कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमान काळ चांगला होतो। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। घर बांधकामावरील सेंटरिंग व स्लॅब कोसळल्यानं 4 कामगार जखमी। घुटकाळा तलावार्डातील घटना, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। विदर्भवाद्यांची पार पडली निर्धार सभा, मोटारसायकल रॅलीनं सभेचा प्रारंभ। वीज बिलाची होळी व केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या निषेधार्थ पुतळा दहन आंदोलन। आणि
क्रीडा संकुलात पार पडला टिळकांच्या स्मृतिथितीचा कार्यक्रम. लोकमान्य टिळक स्मारक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थ्यांसह शिक्षकांची कार्यक्रमाला हजेरी.